अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. 7 डिसेंबरला आहे मार्गशीर्ष अंगारक संकष्ट चतुर्थी आणि खास गोष्ट म्हणजे ही 2025 मधील शेवटची संकष्टी असणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने व्हावे, अडथळे दूर व्हावेत. त्यासाठी बाप्पांना कसं प्रसन्न करायचं, या दिवशी नेमकं काय करावं, चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. गणपती बाप्पांना समर्पित ही संकष्टी चतुर्थी संकट हरणारी म्हणून ओळखली जाते. जेव्हा ही चतुर्थी शनिवारी किंवा मंगळवारी येते तेव्हा ती अधिक फलदायी मानली जाते. आता मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही रविवारी येत आहे आणि ही वर्षाची शेवटची चतुर्थी असणार आहे आणि याला अंगारक संकष्टी या नावाने ओळखलं जाणार आहे. या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने गणपती बाप्पा भक्तांची सर्व संकट दूर करतात, त्यांना सुख समृद्धी आणि यश प्रदान करतात, अशी देखील श्रद्धा आहे. 7 डिसेंबरला रविवारी संकष्ट चतुर्थीला प्रारंभ होणार आहे सायंकाळी 6:24 तर ही तिथी 8 डिसेंबर रोजी दुपारी 4:03 समाप्त होणार आहे. 7 डिसेंबरलाच उदय तिथीनुसार संकष्ट चतुर्दशीचं व्रत केलं जाणार आहे. या दिवशी चंद्रोदयाची वेळ ही 8:35 असणार आहे. संकष्टी चतुर्थीचं व्रत हे सूर्योदयानंतर पूर्ण होतं, त्यामुळे चंद्रदर्शनाला या व्रतामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची पूजा ही आवर्जून केली जाते. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावं, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, घरातील देवघर आणि पूजेची जागा स्वच्छ करावी, सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावं. शिवाय एका स्वच्छ पाटावर गणपती बाप्पाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करून बाप्पाची षोडशोपचारे पूजा करावी. गणपती बाप्पांना गंगाजल आणि पंचामृताने अभिषेक करावा. हळद, कुंकू आणि चंदन लावून गणपती बाप्पांना सजवावं. हार आणि फुलं अर्पण करावीत. विशेषतः लाल जास्वंदीचं फूल आणि दुर्वा या दिवशी आवर्जून वाहाव्यात. तुपाचा दिवा लावून गणपती बाप्पांना मोदक आणि नैवेद्य अर्पण करावं. मोदक हे गणपती बाप्पांचे आवडतेच आहेत, त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांना मोदक आणि लाडू याचा नैवेद्य नक्की दाखवावा. या दिवशी ओम गणेशाय नमः किंवा ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या मंत्रांचा जप अवश्य करावा. संकष्ट चतुर्थीच्या व्रतकथा वाचावी आणि गणपती बाप्पांची आरती करावी. दिवसभर उपवास करावा. हा उपवास सूर्योदयापासून ते चंद्रोदयापर्यंत असतो. आपण फळ, कंदमुळे, भाज्या किंवा साबुदाण्याची खिचडी असे सात्विक पदार्थ या दिवशी खाऊन उपवास करू शकता. संध्याकाळी चंद्रोदयापूर्वी पुन्हा श्री गणेशाची पूजा करावी. आधी सांगितल्याप्रमाणे संकष्ट चतुर्थीचं व्रत हे चंद्रदर्शनानंतर आणि चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच पूर्ण होतं, म्हणून चंद्रोदयाची वेळ ही खूप महत्त्वाची असते. आधीच सांगितल्याप्रमाणे 7 डिसेंबर रोजी रात्री 8:35 चंद्रोदयाची वेळ असणार आहे. चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य द्यावं. चंद्रदेवाला धूप, दीप, तीळ आणि गूळ अर्पण करून आशीर्वाद घ्यावे. चंद्रदर्शन आणि पूजा झाल्यावर आपण सात्विक भोजन करून हा उपवास सोडू शकता. तर मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थीला आपणही बाप्पांचं पूजन करून आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर होण्याची प्रार्थना करू शकता. आता ही अंगुरत संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी काय करावं, तर या दिवशी विशेष उपाय आपण करू शकतो किंवा निर्जल उपवास देखील आपण करू शकतो. या दिवशी शक्य असल्यास गरजूंना दान करावं. अन्न, वस्त्र किंवा आर्थिक मदत केल्यानं पुण्य लाभतं असं देखील मानलं जातं. आता या दिवशी काय करू नये, तर उपवासाच्या काळात भात, पोळी, डाळी यासारखे धान्य सेवन करणं टाळावं. या पवित्र दिवशी कोणत्याही व्यक्तीशी कठोर बोलणं आणि भांडणं देखील टाळावं. मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका. मन शांत आणि सकारात्मक ठेवा. हा दिवस पूर्णतः सात्विक असल्यामुळे मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळावं. घरातील वडीलधाऱ्यांचा किंवा कोणत्याही व्यक्तीचा अनादर करू नये. सर्वांशी प्रेमानं वागावं. आता अंगुरत संकष्ट चतुर्थी व्रत केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न कसे होतात आणि भक्तांना कोणते लाभ मिळतात,
तर सर्व संकट आणि अडचणी दूर होतात, आरोग्य उत्तम राहतं आणि रोगराईपासून मुक्ती मिळते, मनोकामना पूर्ण होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते, सुख, शांती आणि समृद्धी घरामध्ये नांदते, विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळतं आणि व्यवसायात भरभराट होते. या दिवशी पूर्ण श्रद्धेनं आणि भक्तिभावानं गणपती बाप्पांची पूजा केल्यास नक्कीच तुमचं देखील जीवन सकारात्मक दिशेने जाईल. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे 7 डिसेंबर रोजी येणारी मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही 2025 वर्षातली शेवटची संकष्ट चतुर्थी असणार आहे. असं मानलं जातं की वर्षाची शेवटची संकष्टी जशी पार पडते तसंच संपूर्ण नवीन वर्ष ऊर्जा चक्र बनतं. मग 2026चं वर्ष बाप्पांच्या कृपेने बुद्धी, समाधान आणि विघ्ननाशक शक्तीने चांगलं सुरू व्हावं, तर त्यासाठी बाप्पाला नक्की प्रसन्न करा. या छोट्याशा कृतीमुळे तुमचं संपूर्ण वर्ष बदलू शकतं. तुम्ही सुद्धा संकष्ट चतुर्थीचं व्रत करता का? आणि तुम्हाला या दिवशी इच्छापूर्तीसाठी काही उपाय हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याची योग्य माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती जर तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. त्यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.